चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या 2025 सालामधल्या या 22व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज 12 जुलै 2025 म्हणजे नामस्मरण दिन क्रमांक 7. आज आपण श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंधावर शांतीब्रह्मनाथ महाराजांनी निरूपित केलेलं जे नाथ भागवत आहे त्या नाथ भागवतामध्ये नाथांच्या चरित्राचा थोडासा मागोवा आपण घेत आहोत. यासाठी उपस्थित माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. सज्जनो, कालचा विषय हा नाथांच्या चरित्रातला आहे. साधारण आज आणि उद्या नाथांचं चरित्र आपण संपवूया आणि सोमवारपासून आपला 8वा अध्याय आपल्याला सुरू करायचा आहे. उद्या रविवार 13 तासांचा जप आहे. आपली सगळी युवक मंडळी, कुमारवयीन मित्रमैत्रिणी हे सगळे 13 तासाच्या जपाला बसणार आहेत. आणि केवळ तेच नाही तर आपण पण आपल्या सर्व माता बंधू भगिनी 13 तासांच्या जपाला येणार आहोत. कोणी 13 तास येतील, कोणी 10, कोणी 8 तास, कोणी 6 तास, तर सगळेच येतील. म्हणून उद्याच नाथांच्या चरित्राचा एक टप्पा या वर्षीचा आपण पूर्ण करणार आहोत. काल आपण पाहिलं की 12-13 वर्षांचे नाथ आपल्या सद्गुरूंच्या निवासस्थानी येतात आणि निवासस्थानी येऊन नाथांचा आता जनार्दन स्वामींच्या म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या घरामधलं स्थान, त्या घरातला एक महत्वाचा कौटुंबिक सदस्य, नवे स्वामींचा मानस पुत्र, अगदी त्याच्या पुढे जाऊन मिळेल की खऱ्या अर्थाने जनार्दन स्वामींचा पुत्रच त्या घरामध्ये वावरू लागला होता. त्याची कर्तव्यनिष्ठा, त्याची सद्गुरु सेवा परायणता खरोखर वाखणण्यासाठी एवढ्याशा मुलांनी त्या घरामध्ये आपल्या सेवेने, आपल्या दास्यत्वाने, आपल्या गोड वागण्याने, आपल्या नम्रतेने, आपल्या प्रेमळ स्वभावाने आपलं स्वतःच एक स्थान इतकं सुंदर निर्माण केलं होतं. पुन्हा पुन्हा मला ते सांगावं असं वाटतं की आई बाबा नसलेलं लेकरू किती सुसंस्कारित होतं, संस्कार संपन्न होतं आणि कुठल्या पद्धतीने त्याची देहबोली त्या घरामध्ये पाहायला मिळते. सगळ्या गोष्टी कुणीही न सांगता पण अगदी मनापासून की नाही, मला माझ्या सद्गुरूंची सर्व सेवा, सर्व पहाटे उठल्यापासून तर निजेपर्यंत सद्गुरू त्यांच्या प्रत्येक सेवेमध्ये माझाच सेवेचा जास्त वाटा असेल, त्याची काळजी घेणारा नाथ, त्याचं सामान्य ज्ञान, त्याचं पारमार्थिक ज्ञान वयाच्या मानाने खूप मोठं. आणि हे जनार्दन स्वामी आणि गुरु आईच्या लक्षात अगदी काही दिवसांमध्ये चालवलं. या मुलाची समज फार वेगळी आहे, याची आकलन शक्ती खूप वेगळी आहे. हा विलक्षण ज्ञानी मुलगा आहे आणि ज्ञानी असून याचं सगळ्यात महत्वाचं जर काही वैशिष्ट्य असेल तर इतकी सर्व विषयांची समज असलेला हा मुलगा शारीरिक कष्टांच्या बाबतीत कुठेही अंगचोरपणा करणार नवे गुरु सेवेसाठी झोकून आपलं दिवसच्या दिवस, रात्रच्या रात्र काढणारा हा मुलगा आहे. गुरुमाईची कितीतरी कामं नाथांच्या आगमनाने खूप हलकी झालेली. घरातल्या सवळावळ्याचं पाणी भरणं, कधी कधी भाजी चिरून देणं, स्वयंपाकात लागणारी मदत देवघरामध्ये बसलेल्या स्वामींच्याकडे लक्ष देऊन करणं, की देवघरात स्वामींना काही लागेल का याच्याकडे लक्ष ठेवून गुरुआईला स्वयंपाकघरामध्ये मदत करणारा नाथ, त्या घरातला एक वेगळा आणि औत्सुक्याचा
प्रेमाचा असा एक सदस्य बनलेला. हे सगळं जेव्हा नाथांनी पाहिलं, माफ करा, स्वामींनी पाहिलं, जनार्दन स्वामी यांचं वाचन विपुल होतं असं म्हणणं खुजेपणाचं होतं. त्याचं कारण असं की तो ब्रह्मज्ञानीच पुरुष होता. ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाविषयी आपल्यासारख्या अतिसामान्य माणसाने काही बोलणं योग्य नाही. तेव्हा त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या हे लक्षात आलं. नित्य ज्ञानेश्वरीचं वाचन करणारे जनार्दन स्वामी यांनी ठरवलं की रोज एक विशिष्ट वेळ या नाथासाठी, ज्ञानेश्वरीच्या विवेचनासाठी, निरूपणासाठी त्यांनी ठेवली. आणि जनार्दन स्वामी रोज बाळनाथासाठी 700 श्लोकांच्या श्रीमद भगवद्गीतेतला एक श्लोक त्यांनी घ्यावा आणि त्या एका श्लोकावर ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या प्राकृतातल्या ओव्या घ्याव्या. आधी तो श्लोक, त्याचा शब्दार्थ, त्याचा भावार्थ, त्याचा सरळार्थ समजून सांगावा आणि त्याच्यावर माऊलींनी अजून किती सोपं करून सांगितलं जनसामान्यांसाठी. हे सगळं तत्वज्ञान, हे सगळं ज्ञान सोदाहरण जनार्दन स्वामींनी बालनाथाला समजून सांगावं. हे सगळं सांगत असताना स्वामींच्या हे लक्षात येत होतं की आपला जो शिष्य आहे त्याची प्रत्येक विषयातली गती आणि कुठलाही विषय आत्मसात करण्याची त्याची जी कुवत होती ना नाथांची, ती विलक्षण. एक एक श्लोक, एक एक ओवी त्याला समजून सांगावी आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला समजतंय, तो आकलन करतोय. काही काही विशेष विषयांमध्ये त्याची रुची स्वामी प्रतिपादन करतानाच लक्षात यायची आणि ते फार सुखावून जायचं. या मुलाची बौद्धिक भूक विलक्षण आणि समर्थ आहे, विलक्षण समर्थ आहे, नुसतीच नाही. हे जनार्दन स्वामींच्या लक्षात आलं आणि मग त्यांच्या हेही ध्यानात आलं की मी जे ज्ञान खाद्य याला देईल तो पचवण्याची क्षमता या 12 वर्षाच्या नाथांमध्ये. आणि रोज रोज जनार्दन स्वामींना असं वाटायचं की खरोखर माझं पूर्वसुकृत चांगलं आहे. स्वामींना, जनार्दन स्वामींना असं वाटायचं की माझं पूर्वसुकृत फार चांगलं आहे, असा शिष्य मला लागला. गोष्ट सांगायला किती सोपी आहे, प्राप्त व्हायला किती कठीण आहे. आणि त्या पुढे जाऊन मी म्हणेन की असं माझ्या जीवनात मला काही करता येईल का, हा खरा प्रश्न. तुमचे माझे सद्गुरू आज देहात जरी नसतील तरी सज्जनो, हे सगळं इतकं डिटेलमध्ये सांगण्याचा प्रपंच याच्यासाठी आहे की नाथांसारखं काहीतरी एवढं तरी माझ्या आयुष्यात असावं. त्यांचे सद्गुरू नाथांवर जसं प्रेम करत होते किंवा त्यांच्या सद्गुरूंना नाथाविषयी जो शिष्याचा म्हणून जो अभिमान, सत्शिष्य म्हणून जो अभिमान वाटायचा, तसा माझ्या गुरूंना माझ्याविषयी कधी वाटेल का, वाटावा. आणि त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे करतो. सज्जनो, सद्गुरू हे तत्व आहे, ते काही काळ तुमच्या माझ्यासाठी देहरूपाने सगुणात येतं, पण सगुणाला मर्यादा आहे. तुम्हा त्या सगुणाला अजून व्यापकत्व येण्यासाठी ते निर्गुणामध्ये जातं, पण ते तत्व कायम तिथेच असतं. त्याची अनुभूती आपण गेली अनेक वर्ष चातुर्मासात नवे नवे जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर आपण घेतोय. म्हणजे सद्गुरू, मला सांगा, आपल्यापैकी किती जणांना कधीतरी प्रश्न पडला का आपले सद्गुरू सगुणात नाहीत म्हणून? मागे आम्ही विवेकनगरला एकांकडे गप्पा मारत बसलो, तिथे एक ताई आल्या, त्या म्हणाले माझे सद्गुरू अमके अमके तसे, ते आमचे देहात आहे. आमचे सद्गुरू आम्हाला पटकन प्रश्न विचारून, काही वाटलं तर पटकन त्यांना फोन करतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडत नाही का सगुण, तुमचे सद्गुरू सगुणात नाही? त्या क्षणी त्यांना म्हटलं की तुम्ही म्हटल्याच आमच्या लक्षात आले की आम्हाला सद्गुरू सगुणात नाही. आम्हाला आज तागायत कधी असं वाटलं नाही की आपले सद्गुरू सगुणात नाही, आपलं काही अडलंय. पण त्यांनी जाताना सूत्र सांगून दिलेलं की बाळ, मी
म्हणजे देह नाही. मी म्हणजे नाम आहे. तू नाम घे, मी कायम तुझ्या बरोबर आहे. आणि या तत्वाची अनुभूती आपण नित्य घेतो. कधीच आपलं अडलेलं नाही सगुणात सद्गुरू नाही म्हणून ज्या वेळेला असा प्रश्न निर्माण होतो की काहो अनुग्रह देताना सगुणात दे, असावा का नसावा, सहजतेने मिळाला सगुणात तर छानच आहे, पण नाही मिळाला तर अडत नाही. कालच्या का परवाच्याच प्रवचनात महाराज म्हणाले ना की माझं अस्तित्व देहात नाही, मी देहात नाही, पण त्या साधकाची, त्या शिष्याची मी परमात्मा आहे ही जी भावना आहे तीच भावना काम करते आणि तिथे तिथे मी प्रगट होतो. म्हणजे इथे माझे सद्गुरू आहेत ही जी सत्शिष्याची भावना असते तिथे त्या परमात्मा स्वरूपाला प्रगटच व्हावं लागतं. का? त्याची भावना. कुणाची भावना शंकरावर असेल, कुणाची 3 मुखांच्या दत्तात्रयावर असेल, कुणाच्या एकमुखी रामा मर्यादा पुरुषोत्तमावर असेल, कुणाची बासरी धारण करणाऱ्या भगवान गोपाल कृष्णावर असेल. ज्याची ज्याची जिथे जिथे ती भावना आहे की इथे परमात्मा आहे तिथे तिथे तो प्रगट होतो, कारण ते चैतन्य तत्व चराचरामध्ये भरलेले आहे. विलक्षण आनंद स्वामींना व्हायचा आणि रोज एक एक विषय जनार्दन स्वामी आपल्या शिष्याला छान समजून सांगायचे आणि त्याची उत्सुकता प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक क्षणी वाढत गेलेली असायची. कधी थकलाय, जांभाई दिली, आज नको, आज मी बंकच करतो पिरियड, अशी भावना नाथांची कधीच नसायची. याचं कारण जर काय असेल तर माझं ध्येय काय हे नाथांचं ठरलेलं होतं. मित्रांनो, आपलं सुद्धा हे ध्येय ठरवून की आपल्याला काय मिळवायचंय. आपल्या ध्येयापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो निसरड आहे. केव्हाही आपण त्याच्यावर घसरू शकतो. ते घसरणार नाही आणि माझ्या ध्येयापर्यंत मला पोहोचायचंय तेव्हा काही मर्यादा सुद्धा मी घालून घेतल्या. तशा सगळ्या मर्यादा नाथांनी घालून घेतल्या. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सद्गुरूंची सेवा आणि सद्गुरूंनी शिकवलेला प्रत्येक विषय अखंड त्याचं चिंतन नाथांचं होत असायचं. आणि पुन्हा पुन्हा मी सांगतो की वय 12, 13, 14 वर्षांचं हळूहळू वाढताय. देवगिरीच्या किल्ल्यावर आले तेव्हा ते 12 वर्षांचं. ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने रोज नवनवीन विषय स्वामी त्याला समजून सांगायचे आणि ते समजून सांगत असताना प्रपंच आणि परमार्थ याचा किती गोड संबंध आहे. प्रपंच करत असताना परमार्थ कसा साधायचा स्वामी सांगत नव्हते, तर नाथ रोज पाहत होते की आपली गुरुआई, आपले स्वामी कसे वागतात, कसे बोलतात, त्यांचं आचरण कसं आहे, तो प्रपंच किती शिस्तीत करतो. प्रपंच करावा लेखा. नाथांचा प्रपंच फार म्हणजे जनार्दन स्वामींचा ते आज पाहतायत, भावी काळात आपल्याला नाथांचा सुद्धा पाहायला मिळणार आहे. बालवयात तो आपल्या गुरुचा प्रपंच, गृहस्थाश्रम किती आदर्श आहे आणि त्या प्रपंचामध्ये ते परमार्थ कसा साधतात. मी कालच तुम्हाला म्हणालो, कितीतरी दिवस स्वामींच्या पत्नीलाच माहित नव्हतं की माझा नवरा ब्रह्मज्ञानी आहे, फार मोठा सत्पुरुष. स्वामींनी स्वतःचा प्रपंच करताना कधी त्यांना कळूच दिलं नाही की त्यांची साधना काय. हा ब्रह्मज्ञानी पुरुष तिथे फक्त किल्लेदार, फार मोठा, आजकालच्या भाषेत बोलायचं तर मोठा ऑफिसर, मोठा दिवाणखाना, मोठं निवासस्थान, खूप मोठी सत्ता. एक किल्लेदार म्हणजे त्या काळातला केवढा मोठा छोटा राजाच. आणि त्याची मी पत्नी आहे, ते धार्मिक आहे, एवढीच जाण त्यांच्या पत्नीला. इतका झाकून परमार्थ, पण प्रपंच आणि परमार्थ याची उत्तम सांगड जनार्दन स्वामींच्या ग्रस्थाश्रमामध्ये नाथ आत्तापासून पाहतायत आणि सगळ्या गोष्टी आजच्या भाषेत सांगतो मगप करतायत, पाहतायत. सज्जन हो, आपली मुलं आपल्या जवळ लहानपणापासून मोठी होत असताना आपल्याला असं वाटतं की त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही. अगदी बारीक सारीक गोष्टी आपल्या मुलांच्या लक्षात येत असतात. आई वडिलांची सतत होणारी जर भांडणं असतील ना तर मुलींच्या मनावर एक प्रश्न निर्माण होतो, हे लग्नच कशाला करायचं. पुण्या मुंबईत आपल्या जवळच्या नातेवाईकांमधल्या अनेक मुलींचे स्पष्ट विचार आहेत की कशासाठी लग्न करायचं. मी शिक्षण घेतलंय, माझं पॅकेज आहे, मी सगळं कमवू शकते, मी मिळवू शकते, व त्या नवऱ्याचं बंधन कशाला, त्याची बोलणी कशाला खायची.
मी माझं जीवन माझ्या पायावर जगून उभं राहू शकत असेल तर कशासाठी त्याची असा विचार दुविचार म्हणजे कुविचार मुला मुलींच्या मनात निर्माण होतोय आणि एक वेगळी संस्कृती आज रिलेशनशिपची पाहायला मिळते. त्याचं कारण काय असेल? धर्म शिक्षण, धार्मिक संस्कार मुलांना कळलेच नाही. उदात्त प्रपंच कसा असतो, प्रपंचामध्ये गृहस्थाश्रमामध्ये त्याग केल्याशिवाय खरा आनंद नसतो. आज सगळ्या पिढीला भोगातला आनंद माहितीये, त्यागातला आनंद त्यांनी कधी घेतलाच नाही. नवे नवे त्यांना पाहायलाही मिळत नाही. अशा कठीण काळामध्ये भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार, भारतीय गृहस्थाश्रम, भारतीय तत्वज्ञानाचा किंवा भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा जर सद्गुण काही असेल तर कुटुंब व्यवस्था आहे. वसुधैव कुटुंबकम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पहिल्यांदा कुटुंब आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व अशी सुंदर साखळी आहे. आणि या सुंदर साखळीचा जर काही पाया असेल तर मला वाटतं की सकल संतांनी सांगितलेले विचार जे भारतीय तत्वज्ञानाचा, भारतीय अध्यात्मशास्त्राचा भाग आहे. आणि प्रपंच कसा करावा, परमार्थ कसा करावा, हे सगळं बालनाथ स्वामींच्याकडे शिकत होते, पाहत होते, रोज पाहत. आणि मग आपण विश्व होणं म्हणजे काय, नराचा नारायण होणं म्हणजे काय, नराचा नारायण होतो का, आणि नराचा नारायण झाला तर तो कसा असतो, हे नाथ स्वामींच्या जीवन चरित्राकडे नित्य दैनंदिन जीवनामध्ये पाहतो. उत्कृष्ट अंगरखा घातलेले, पितांबर नेसून कचेरीला जाणारे जनार्दन स्वामी, तिथे कडक न्याय करणारे जनार्दन स्वामी, आणि ध्यानाला बसलेले जनार्दन स्वामी, गृहस्थाश्रमात वावरणारे जनार्दन स्वामी, अशी सगळी रूप तो बारकाईने पाहत होता. आजच्या भाषेत ऑब्झर्व करत होता, मगप करत होता आणि स्वतःमध्ये ते सगळं पाझरून घट्ट करण्याचा प्रयत्न करत होता. मनामध्ये प्रश्न यायचा की ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वरूप हा जो ही जी संकल्पना मांडली, हे विश्वरूप होणं म्हणजे काय, कशाने विश्वरूप होता येईल. आणि मग सद्गुरूंच्या बरोबर त्याची चर्चा सुरू व्हायची. प्रश्न विचारताना अत्यंत नम्रता, स्वामी माझ्या मनामध्ये एक शंका आली आहे, मी विचारू का? आणि स्वामींनी म्हणलं, अरे बाळा विचारलं. अध्ययन अध्यापनाची जी प्रक्रिया त्या दोघांमध्ये चाललेली होती सज्जनो, ती सुसंवादाची होती, ती आनंदाची होती. किती प्रश्न विचारू, किती शंका विचारू, म्हणजे देणाऱ्याने किती द्यावं आणि घेणाऱ्याने किती घ्यावं याची चढाओढ या रोजच्या त्यांच्या निरूपण, विवेचन, अध्ययन प्रक्रियेमध्ये चालली. आणि मग त्यातून जी सूत्र बाहेर आली, ती सूत्र अशी होती की मनातला द्वेष मत्सर नाहीसा झाला. पहिलं सूत्र आपल्या सगळ्यांसाठी मुद्दाम अशी नोंदवून ठेवलेली, फार सुंदर बघा आणि सहज आपल्याला आचरणास आहे. जनार्दन स्वामी 12-13 वर्षाच्या नाथाला सांगतात, बाळा आपल्या मनातला द्वेष मत्सर नाहीसा झाला ना की आपली दृष्टी आपोआप व्यापक होते. कुणाचाच द्वेष नको, तो तसा आहे ना असू द्यायचा, आपण तसं नाही करायचं, आपण त्याचा द्वेष नाही करायचा. का नाही करायचा, पुढे उत्तर येणार. कुणाचाही द्वेष मत्सर करू नका, म्हणजे तुमची दृष्टी व्यापक होईल. दृष्टी व्यापक झाली की भेदाभेद राहणार नाही, तो तसा मी असा, तो तसा नाहीच. दुसरं सूत्र सांगितलं की त्याच्यामुळे होतं काय, कूपमुंडक वृत्ती मनाची जी आहे ती नाहीशी होत. तिसरं सूत्र सांगितलं की स्वार्थ संपला किंवा स्वार्थ संपतो, आणि स्वार्थ संपला की काय होतं म्हणाले, आपल्याला जर कुणाशी स्वार्थच ठेवायचा नाही की अपेक्षाच नाही, मी यांच्यासाठी हे करतोय, करून मोकळं व्हा. स्वार्थ संपला की माणसाचं मन विशाल होतं. पुन्हा सांगतो, पुन्हा मला महाराज आठवतात. महाराजांनी फार सोपं अजून सांगितलं, हेच तत्व सगळे संत कसं सारखं सांगतात, पण फक्त शब्द आणि त्यांची भाषा थोडी वेगळी असते. महाराज म्हणाले,
आपण इतरांच्या बाबतीत जे आपलं कर्तव्य ते करायचं आणि ते कर्तव्य केल्यानंतर त्यांनी आपल्याला बरं म्हणावं, थँक्स म्हणावं, आपले उपकार ठेवावे, त्यांनी आपल्याला आपल्या कामाला पुन्हा यावं ही अपेक्षाच ठेवायची नाही, तर ते कर्तव्य झालं. नाही का? म्हणजे कर्तव्याची व्याख्या श्री महाराजांनी किती सांगितली की ज्याच्यासाठी जे हवं ते करावं आणि त्याच्यात पुन्हा अजून सोपं, नेकी करना दर्या में डालना. दर्या में डालना म्हणजे काय, तो विसरून जा. ज्याच्यासाठी ज्या ज्या वेळेला जे जे पटकन करता येईल ते दान मुख्य असतं. भुकेलेला माणूस आहे, त्याला अन्नाची गरज आहे, पटकन अन्न द्या. हॉस्पिटलमध्ये जायचं, ज्या पैसे नाही पैसे द्या, ते त्या वेळेला महत्वाचं ज्ञान आहे. रक्तदान, काय वेगवेगळ्या प्रकारची, ज्या व्यक्तीला ज्या वेळेला ज्या गोष्टीची गरज आहे ते तुमच्या कुवतीप्रमाणे प्रामाणिकपणे त्याला देणं आणि विसरून जाणं हे करतात. म्हणून ते म्हणाले की स्वार्थ संपला की मनाची व्यापकता वाढते, मन विशाल होते, अपपरभाव राहत नाही, आपली दृष्टी व्यापक होत जाते. आणि असा पुरुष, इतके सगळे सद्गुण असलेला पुरुष पूर्ण पुरुष. स्त्रियांसाठी नाही असं नाही, हे सगळ्यांसाठी एक व्याख्या, पूर्ण पुरुषाची व्याख्या. असा पुरुष पूर्ण पुरुष होतो की त्याची दृष्टी मग पायापुरतं न, पायाजवळ न पाहता विशाल होते. पुन्हा महाराज आठवतात, महाराजांनी परमार्थाची अध्यात्माची व्याख्या अशी सांगितली, किंवा माझा शिष्य कसा असावा म्हणजे महाराज, अकुंचित असलेली बुद्धी विशाल करणं, यालाच परमार्थ असं म्हणतात, यालाच अध्यात्म असं म्हणतात. आणि हेच आपल्या महाराजांना अपेक्षित. उपासनेत येऊन किंवा चातुर्मास करून किंवा अनेक ग्रंथ वाचून हजारो कोटी जप करून काय साधायचं, तर वृत्तीमध्ये होणारा सकारात्मक बदल. अगदी सोप्या भाषेत, आपण जे अकुंचित वृत्तीच्या आहोत, जे पायापाशी पाहतो ते पायापाशी न पाहता मुक्त हस्तानी जितकं आपल्याला जास्तीत जास्त करता येईल असं होणं, यालाच परमार्थ असं म्हणतात. आणि असा परमार्थ जनार्दन स्वामी आपल्या बालनाथाला शिकवतात. असं रोजचं विवेचन दोघांमध्ये चालायचं. गुरुवाई स्वयंपाकघराच्या दाराच्या आत बसून ते सगळं ऐकायचं. गुरुवाई पाहताना पाहायची की हे एवढंसं लेकरू, याच्या विचारले जाणारे प्रश्न, त्याची बुद्धिमत्ता, त्याचं ज्ञान सांगत असायचे. छोटू सगळी काम करणारा हा मुलगा जेव्हा गुरुजींच्या समोर, आपल्या सद्गुरूंच्या समोर बसतो, तेव्हा त्याच्या ज्ञानाच्या कक्षा काय हे गुरुवाईंच्याही लक्षात येतं. आणि तिथून उठला की पटकन पायावर डोकं ठेवून स्वामींच्या आणि गुरुवाईच्या भांडभर पाणी पटकन स्वामींसाठी घेऊन यावं, ही त्याची गुरुसेवा परायणता दिसत. असं सुंदर विवेचन जनार्दन स्वामींनी करावं. किंवा करता 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 त्यांच्या मुखकमलाकडे पाहत 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 त्या गुरुमुखातून वाहणारी ती ज्ञानगंगा नाथ महाराज सारखी प्राशन करायचं. आणि आतुरतेने प्राशन करत असताना सज्जन हो, काय सांगू तुम्हाला, ते सगळं ज्ञानामृत, ही ज्ञानगंगा स्वतःच्या अंतःकरणात, स्वतःच्या मेंदूमध्ये आणि त्याचबरोबर स्वतःच्या अंतःकरणात साठवून ठेवायचं. रात्री स्वामींची सेवा करत असताना पाय दाबून झाल्यानंतर स्वामी म्हणायचे, बाळा आता नीच. तेव्हा आपल्या शयन कक्षात येऊन नाथ दिवसभर जे काही श्रवण केलेलं होतं त्या सगळ्या विषयांची आवृत्ती करायचा. सद्गुरूंनी पहिल्यांदा काय सांगितलं, दुसऱ्यांदा कोणता दृष्टांत दिला, तिसरा सिद्धांत कोणता सांगितला, त्याला कोणता दृष्टांत दिला, याचं चिंतन मनन करत करत नाथ निजत असत. मला पुन्हा पुन्हा ते सांगा वाटतं की 16व्या शतकातली ही नाथांची ज्ञान परंपरा आत्ता 20व्या शतकात सुद्धा आपल्या परंपरेत पाहायला मिळायची. आदरणीय कस्तुरी शास्त्री, ज्यांना आपण बाबा म्हणतो, बाबा पुण्याला शिकायला होते, बाबा नाशिकला शिकायला होते. तर पुण्यात बापट शास्त्रींकडे शिकायला असताना गुरूंच्या घरी जाईपर्यंत आपल्या
त्या निवासस्थानातून म्हणजे आचार्य कुलातून निघून गुरुजींच्या घरी शिकायला जात असताना रस्त्यामध्ये जाताना जवळपास त्यांना 20 ते 25 मिनिटं पायी चालावं लागायचं. तर या 20-25 मिनिटाच्या काळामध्ये बाबा एका सुक्ताची जे काही शिकले त्याची आवृत्ती करत जायचे. तिथेच त्यांचं शिक्षण झाल्यानंतर, तो पाठ झाल्यानंतर पुन्हा तिथून निघाल्यानंतर दुसरं सुक्त म्हणत आपल्या आचार्य कुलापर्यंत यायचं. असं त्यांचं नित्यच असायचं. त्यांच्या मित्रांबरोबर चर्चा करत असताना सहजतेने बाबा म्हणायचे, अरे आपला एक क्षण सुद्धा वाया घालवू नये. आपण घरदार सोडून इथे शिक्षणाला आलो, आपला एक क्षणही वाया जाता कामा नये म्हणाले. 15-20 दिवस झाल्यानंतर ते गुरुजी म्हणाले, अरे तू या रस्त्याने येतो तर ते अमका दुकानाची पाटी आहे तिथे हे नेऊन दे. असत्य न बोलणारे बाबा म्हणाले, मला ते माहित नाही. अरे म्हणले रोज त्या मार्गाने येतो. बाबा म्हणाले, हो मी त्याच मार्गाने रोज येतो, पण माझं लक्ष इकडे तिकडे कुठेही नसतं गुरुजी, मी ती पाठी पाहिली नाही. मग काय करतो म्हणाले, तर मी येताना एक सुक्त म्हणतो आणि जाताना दुसरं सुक्त म्हणत असताना माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडे असतं. काय ज्ञान पिपासू वृत्ती. आणि पुन्हा एकदा सांगतो की बाबांची सुद्धा आई बाबांनी पाहिली नाही तेव्हाच गेली. आई बाबा नसताना इतकी मुलं होऊ शकतात, इतकी मुलं बुद्धिमान होऊ शकतात. मुलांनो, आपल्याला आई आहे, आपल्याला बाबा आहे, आपण भाग्यवान आहोत. असे जर बुद्धिमान आपण झालो, असं जर कौतुक कोणी आपलं आपलं केलं तर आपल्या आई बाबांच्या डोळ्यामध्ये आनंद आल्याशिवाय राहतील का? तो आनंद आपण आपल्या आई बाबाला जर देऊ शकतो, कारण ते देहात आहे आणि आपण बुद्धिमान आहोत, मग कमी कुठे पडतो? तर आळस आपला कमी जर केला आणि छान अभ्यास केला तर किती छान होईल. अशी सुंदर ज्ञानाची चर्चा रात्रभर आठवणारे नाथ महाराज पुनश्च पहाटे उठून आपल्या सेवेला लागायचे. सज्जनो, चिंतन मनन सुरू असं ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आदर्श पुरुषासारखं मला व्हायचंय असं नाथांच्या मनात त्यावेळेपासून तयार झालं. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला आदर्श पुरुष कसा आहे म्हणाले, तर तो विश्वरूप कसं धारण करतो, तो विश्वरूप कसा बनतो, याचा निधिध्यास नाथांना त्या वयात किशोरवयीन वयामध्ये लागलेला की मला तसं व्हायचं, मला तसं व्हायचं. आयुष्यामध्ये ध्येय आणि त्या ध्येयाप्रती घट्ट राहणं, त्याच्यामध्ये येणाऱ्या ऑब्स्टॅकल्स कडे फारसं लक्ष न देणं, हे सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे सक्सेस, आयुष्यामध्ये सक्सेस होण्याचं. आणि ते आपल्याला अशा चरित्रातून पाहायला मिळतं. नाथांनी, माफ करा, ज्ञानेश्वर माऊलींनी जे विश्वरूपाचं निधिध्यासन ठेवून आपलं जीवन चरित्र केलं, ते मला माझ्या जीवनामध्ये उतरायचं असं नाथ ठरवत होते. रोजच्या अभ्यासाचा आनंद वाढत होता आणि हा आनंद वाढत असताना सज्जन हो, गुरु शिष्यांमध्ये एक वेगळी अत्यंत आपुलकीची पण अत्यंत आदराची, म्हणजे नाथांना तर आपल्या गुरूंविषयी नितांत आदर होता, पण माझा शिष्य अत्यंत बुद्धिमान आहे, अतिशय सदाचरणी आहे आणि तो निश्चित भावी काळामध्ये एक महान सत्पुरुष होईल याची नांदी स्वामी पाहत होते. त्यामुळे त्याच्या विषयीचं कौतुक सुद्धा नाथांना खूप होतं. एकमेकांची खरी ओळख गुरु शिष्याची, खऱ्या अर्थाने नाथांची खरी ओळख जनार्दन स्वामींना झालेलीच होती, पण ती वृद्धिंगत होत होती की नाही, हा फार बुद्धिमान आहे, हा फार सुंदर आहे. नाथांना असं वाटत होतं की आता खरं माझं शिष्य पण धन्य झालेलं आहे. माझे सद्गुरू ब्रह्मज्ञानी असून कुठलाही विषय अतिशय सोपा करून सांगतात. माझ्या मनात शंकेची पाल कधीच चुकचुकत नाही आणि असा ब्रह्मज्ञानी माझा सद्गुरू प्रत्येक विषय अतिशय रुजू भाषेत रसाळपणे मला सांगतो आणि त्याचा लाभ मला मिळतोय. मी कृतार्थ झालो, मी धन्य झालो, माझ्यासारखा भाग्यवंत मीच आहे असं नाथांना सारखं वाटायला. असं सुंदर अध्यापन सुरू असताना महिना, 2 महिने, 3 महिने गेले
आणि मग एक दिवस नाथ अतिशय नम्रतेने हात जोडून आपल्या सद्गुरूंना विचारतात, स्वामी माझ्या मनात एक शंका आहे, मी विचारू का? स्वामी म्हणाले, विचार बाळा. म्हणाले, आपण एवढे थोर ज्ञानी, परमार्थामध्ये इतक्या उच्च पदावर बसलेले आहात, ब्रह्मज्ञानी आहात, आपली दृष्टी सर्वव्यापी आहे, आपण फार महान सत्पुरुष आहात, माझे सद्गुरू आहात. पण म्हणाले, इतके थोर सत्पुरुष आपण असताना आपण यवनांच्या दारी चाकरी का करता? पांढऱ्या शुभ्र दाढी, त्याच्यावर सुंदर पांढऱ्या शुभ्र मिशा असलेले आणि त्या मिशाच्या अंतर्गत असलेले सुंदर ओठ स्वामींचे हळूच स्मित हास्य करते झाले आणि म्हणाले, नाथा. नाथा म्हणण्यापेक्षा ते त्याला प्रेमाने एक्या म्हणायचे. एक्या. अरे एक्या, हजारो लोकांच्या मनात हा प्रश्न आहे रे, आजपर्यंत कोणीच विचारला नाही, पण तू मात्र शब्दांकित केला आणि मला विचारण्याचं धाडस केलं. आता सांगतो. म्हणाले, बाळा आपण भगवद्गीता शिकतोय, आपले इतके अध्याय आता झालेत. म्हणाले, मध्यंतरी नैनन चिंदंती शस्त्रांनी हा पण श्लोक येऊन गेला. म्हणाले, आठवतं का? हो हो. आणि क्षणार्धात नैनन चिंदंती शस्त्रांनी, नैनंद दीपावका वगैरे वगैरे सगळं म्हणून दाखवलं. हा तेच तेच तुझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देतो. अरे बाळा, म्हणाले, हा जो देह आहे ना आपला, हा देह पंचमहाभूताच्या अंशांपासूनच तयार झालेला आहे. म्हणजे आपला हा देह पंचमहाभूतांचा बनलाय. हो स्वामी, माहितीच होतं, नाथांची तयारी खूप होती. मग म्हणाले, हा पंचमहाभूतांचा देह, मग याच्यावर मालकी कोणाची? म्हणाला, पंचमहाभूत. म्हणजे मालकी आपली आहे का? नाही. बर. दुसरं म्हणाले, हा देह पडला, म्हणजे व्यक्ती गेली, तर या देहाचं काय केलं जातं? तर म्हणाले, त्याला अग्नीच्या स्वाधीन केलं जातं. बर. मग तो जर अग्नीच्या स्वाधीन होत असेल तर तो देह म्हणजे मग मी आहे का? म्हणाले, नाही. म्हणजे देह आणि मी वेगळा आहे की नाही? हो म्हणाले. मग तो हा जो मी आहे देहातीत, त्या देहात असलेल्या मीला बाळा चैतन्य म्हणतात, ईश्वरी अंश म्हणतात, आत्मा म्हणतात किंवा आत्मतत्व म्हणतात, काही म्हण, पण ते हे आहे. हे समजलं का? हो म्हणाले. बर. म्हणजे देह अनंत असले तरी पण त्यांच्यामध्ये असलेला आत्मा, आत्मतत्व किंवा चैतन्य एकच आहे की? हो म्हणाला. का? का? तर म्हणाले, सगळे देह पंचमहाभूताचे आणि पंचमहाभूताचा देह पंचत्वात विलीनच होऊन जातो. मग अग्नीत टाका, पाण्यात टाका, जमिनीत बुडवा, कुठेही टाका. हे नाथांनी दिलेलं उत्तर. म्हणजे त्याचे संकल्पना, त्याचा कन्सेप्ट किती क्लिअर होते बघा नाथांचं. बर. आता तुझ्या हे लक्षात आलं, चैतन्य, ईश्वरी तत्व, आत्मतत्व, आत्मा वगैरे. हो. बर. आता म्हणले दुसरा. म्हणाले, एक या 2 रांजण भरून ठेवले. म्हणाले, एका रांजणामध्ये गंगेचं पाणी आणि दुसऱ्या रांजणामध्ये पाणी भरून ठेवले. या दोनही रांजणांमधल्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब, सूर्याची किरण पडली. त्यातलं कोणतं पवित्र आणि कोणतं अपवित्र म्हणू शकशील का? तर म्हणाले, नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पाण्यामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाने तो सूर्य काही पवित्र किंवा अपवित्र होतो का? नाही. तो कसा आहे? तो नित्य शुद्ध आणि नित्य पवित्र आहे. बरोबर? हो म्हणाले स्वामी. मग हे जे सगळे वेगवेगळ्या विकारांनी भरलेले रांजण आहेत ना, म्हणाले, हे रांजण म्हणजे मनुष्य देह. आणि त्या सगळ्यांमध्ये पडलेलं जे सूर्याचं बिंब आहे त्याला चैतन्य असं म्हणतात, आत्मा म्हणतात, आत्मतत्व म्हणतात. हे समजलं का? हो म्हणाला, समजलं. बर. आता देह म्हणजे मी नाही, हा कन्सेप्ट क्लिअर झाला? हो म्हणाला.
बर, म्हणजे स्वतः विश्व किंवा विश्वरूप तू झाला, हे कळालं का? हो म्हण, कळालं. बर, पुढे म्हणाले, आता लक्षात घे की आता आपल्याला या वेगवेगळ्या विकारांच्या शरीरामध्ये असलेलं आत्मतत्व हे एकच आहे. मग म्हणाले, या प्रत्येकाला गोड खाल्लेलं चांगलं वाटतं, या प्रत्येकाला गोड बोललेलं आवडतं. मग आपण एकमेकांशी कसं वागावं, तर दुसऱ्यांनी आपल्याशी कसं वागावं, हे जसं आपल्याला वाटतं की सगळ्यांनी माझ्याशी प्रेमाने वागावं, गोडीने वागावं, तसंच आपण दुसऱ्याशी वागावं, ही समत्व दृष्टी आपण ठेवली पाहिजे. आणि जेव्हा असं समत्वाने तू वागशील तेव्हा हळूहळू विश्वरूप होशील. हळूहळू तुझ्यातली विशाल भावना विश्वरूपाची हो म्हणला. आणि लगेच उत्तर देता झाला की असं विश्वरूप होणं म्हणजे एकनाथाचा जनार्दन एकच का? अरे हेच तर मला तुला सांगायचं एवढं. आणि सज्जन हो, हे जे त्यांना 13व्या वर्षी कळालं तेव्हापासनं भावी संपूर्ण नाथांच्या चरित्रामध्ये, साहित्यामध्ये एका जनार्दनी शब्द आहे, तू आणि मी वेगळा नाहीच. हा कन्सेप्ट, ही संकल्पना नाथांची तेव्हाच क्लिअर झाली. पण लगेच तो बुद्धिमान, तरी माझ्या प्रश्नांचं उत्तर स्वामी मिळालंच नाही की तुम्ही यवनांकडे का चाकरी करता. अजून प्रश्न राहिलेला आहे. मला काही गोष्टी नवीन कळाल्या, त्याच्या आनंदात न राहता आपला मूळ प्रश्न काय आहे नाथांच्या लक्षात. आणि मग अरे थांब थांब म्हणाले, त्या तुझ्या प्रश्नाच्या उत्तराकडेच मी येतोय म्हणाले. आता हे जे सगळे देह आहेत म्हणाले, ते सांगताना नाथ महाराज म्हणाले, ठीक आहे, आपण कुठे जन्म घ्यावा हे आपल्या हातात आहे का रे? नाही स्वामी. जिथे जन्मच आपल्या हातात नाही, जन्माचं आपलं पारतंत्र्य आहे, तर मग जन्माला आल्यानंतर आपण कोणतं कर्म करावं ते आपल्या स्वाधीन आहे का? नाही म्हणा. बर, आता तुला जे वाटतं ते, हा देह कशाचा आहे? म्हणजे पंचमहाभूताचा आहे. बर, मग या देहाचा कर्मभोग काय हे संचितानुसार प्रारब्धामध्ये ठरलंय की नाही? हो म्हणाले. भगवद्गीता झालेली होती, कर्मसिद्धांत शिकलेला होता, आणि कर्मसिद्धांतामध्ये संचित, प्रारब्ध, क्रियमान काय सगळे कन्सेप्ट नाथांचे क्लिअर होते. म्हणून थोडेसे म्हणजे मला अधिकार नाही पण आनंदासाठी तुमच्या सांगतो, जेव्हा केव्हा वेळ मिळाले तेव्हा भगवद्गीता वाचावी. दासबोधाचा एक समास रोज वाचावा. पहिल्यांदा नाही कळणार, 2-3 आवृत्त्यानंतर हळूहळू कळायला लागेल. पण काही कन्सेप्ट तरी पहिल्या वाचण्यात आपल्याला कळायला लागतात बरं भगवद्गीतेत. आणि त्याची सोपी उत्तर ग्रंथराज दासबोधामध्ये, त्याचा पुढचा भाग नाथ भागवतामध्ये. म्हणजे महाराजांनी जे 3 ग्रंथ आपल्याला आयुष्यभराच्या सिलेबस मध्ये दिले, त्यात पहिले ग्रंथराज दासबोध, नंबर 2 ज्ञानेश्वरी, आणि त्याच्यानंतर नाथ भागवत. आणि वाचताना माझ्या असं लक्षात आलं की ज्याला नाथ भागवत समजून घ्यायचं असेल त्यांनी ज्ञानेश्वरीची पारायण करावी. त्याच्या पुढचा भाग इथे येतो. असो, तर ते म्हणाले, आता तुझ्या लक्षात आलं ना, मग हा देह माझा आहे का? नाही. बर, दुसरी गोष्ट, देह म्हणजे मी आहे का? नाही. तिसरी गोष्ट, माझ्या प्रारब्धानुसार मी कुठे कर्म करावं हे ठरलेलं आहे. हो. मग म्हणाले, त्या परमेश्वरांनी जे कर्म, विहित कर्म असा शब्द येतो. विहित म्हणजे आपल्या वाटेला, तुम्ही शिक्षक आहेत, हे डॉक्टर आहेत, ते इंजिनियर आहे, वॉटर आहे, हे जे कर्म आपण करणार याला विहित कर्म असं म्हणतात. दुसरं, तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, आई आहे, बाबा आहे, त्यानुसार तुमचं एक कर्म आहे, त्याला विहित कर्म म्हणतात. अशी सगळी विहित. ते म्हणाले, मग हे विहित कर्म जे आहे बाळा, हे विहित कर्म माझ्या वाटेला हे आले. मला स्वातंत्र्य कशाचं आहे म्हणाले? मग कर्म करण्याचं स्वातंत्र्य, की माझ्या वाटेला ही ड्युटी आली, माझ्या वाटेला ही कर्म आलेले, तर हे कर्म निसंगत्व, निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे करणं हे माझं कर्तव्य. मला परमेश्वराने ही नोकरी दिली, हे विहित कर्म दिलं, ही चाकरी मी करतो.
हे कर्म करत असताना नाथ महाराजांना ते सांगतात, हे कर्म करत असताना मी हा हिंदू आहे, हा म्लेंछ आहे, हा भेदभाव करत नाही. मला दिलेलं कर्म अत्यंत सचोटीने प्रामाणिकपणे कुठलाही स्वार्थ माझा त्याच्यात व्यक्तिगत न घालता मी कर्म या देहाने करतोय म्हणाले. हा देह कशाचा आहे? पंचमहाभूताचा. देह म्हणजे मी आहे का? नाही. तर ही चाकरी मी जी करतो, हा मी करतोय का माझा देह करतोय? नाथांना सांगतायत, 13 वर्षाच्या नाथाला वेदांत सांगायचा आहे. आणि पुन्हा त्याचा प्रश्न आहे की मुसलमानांच्याकडे नोकरी कशी करतात, त्याला तेही समजलं पाहिजे आणि त्याला मूळ त्याचं सूत्र समजलं पाहिजे. स्वामी सांगतायत, हो काय सुंदर बरं सगळं, इतकं कोण सुंदर सांगू शकतं का? म्हणाले मग मग कोण करतं सर्व? माझा देह करतो. आणि ना हे क्या मी काय करतो? दिवसभर हा देह त्यांच्या तिथे कर्म करण्यासाठी वापरतो. पण म्हणाले हे सगळं कर्म करत असताना माझं जे मन आहे ते मन माझ्या अखंड माझ्या दत्तात्रयाच्या माझ्या भगवंताच्या चिंतनात दिवसभर असतं म्हणाले. देहाने मी ही सगळी चाकरी करतो आणि मनाने अखंड भगवत स्मरण मी करत असतो. त्याच्यामुळे तो राजा यवनांचा कासेना मी त्याची चाकरी प्रामाणिकपणे करतो म्हणून माझ्यावर खुश आहे. दुसरं, माझ्या इच्छेप्रमाणे गुरुवारी तो मला माझी सेवा करू देतो. माझ्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी मी इथे करू शकतो. ज्या दिवशी हा देह सुटेल तेव्हा देह पुन्हा पंचमहाभूताचा अग्नीमध्ये सम्मिलित होईल. मी माझा शुद्ध भगवंताला मनाने धरून असल्यामुळे त्या सूक्ष्म देहावर भगवंताच्या नामाचीच वेष्टनं खूप असतील. आणि म्हणाले, बाळा, मृत्यू ही नवीन सुरुवात असते. मृत्यू या देहाचा जरी असला तरी माझ्यासाठी तो पुन्हा नवीन पुनर्जन्म असतो. वस्त्र जितक्या सहजतेने मनुष्य बदलतो जीवनात, तितक्या सहजतेने आपली ही भाड्याची वस्त्र बदलायची असतात. बाळा, मी निसंग आहे, मी निर्विकारी आहे, मी विशुद्ध आत्मा आहे, याची जाणीव मला आहे. सगळं तत्वज्ञान एका सामान्य छोट्या प्रश्नातून नाथांच्या जेव्हा स्वामी देतात, सज्जनो नाथांसाठी नाही, हे सगळं आपल्यासाठी. किती सुंदर सांगितलं. अपेक्षित संतांना आपल्या सद्गुरूंना हेच की बाळा, तुझं मूळ स्वरूप हे आहे. सद्गुरू खरंच कशाला करायचं आहे? तर मी खरा कोण आहे? आता मी कितीही तुमच्या माझ्या सहित सगळ्यांची म्हणतो, हा देह म्हणजेच मी आहे. म्हणून आत्माराम किंवा आदरणीय महाराज, आदरणीय बाबा, सकल संत रोज ब्रह्मसूत्र वाचायचे. ब्रह्मसूत्र म्हणजे आणि ब्रह्म आराधना करायची सकाळी. म्हणजे मी कोण? मी कोण? मी हे नाही, मी हे नाही, मी देह नाही, मी हे नाही, मी ते नाही. मग मी कोण आहे? शुद्ध मी कोण आहे याचं चिंतन रोज पहाटे अर्धा तास आदरणीय बाबा करायचं. 3:30 वाजता उठायचं. बाबा म्हणजे कस्तुरी शास्त्री. बरं, मी देह नाही. आणि ही धारणा जेव्हा दृढ होते ना, तेव्हा मी माझ्याकडे साक्षीत्वाने, आता हे सगळं असं वाटतं काय काय सांगायला साक्षीत्व वगैरे, मी माझ्याकडे साक्षीत्वाने कसं पाहायचं? ते तर निश्चित पाहत आहे. अभ्यास आहे सज्जन. बे कबे बेदुनी चार पहिल्या दिवशी पाठ झालं का आपलं? किती वेळा म्हटलेले आपण सगळे शिक्षण क्षेत्रातले कधी सगळे परूचे एकदम पाठ झाले का? नाही. आता झोपेतून जरी विचारलं तर 12-5-60 सांगतो की नाही पटकन. किती वेळा घोकलेलं आहे म्हणून सांगता येतं ना. तसं किती वेळा घोकावं लागणार आहे की मी देह नाही. आता सांगितलं प्रवचनात गेलं तर चहा पिला की सगळं डिझॉल्व्ह होऊन जातं. चहा बाबतीत कशाचा देह कशाचं काय पंचमहाभूत होऊनच जातं. पण सांगत राहावं लागतं. अभ्यास सज्जनो, खरं नामस्मरण, खरं सांगतो श्रीराम जयराम जय जयराम म्हणजे काय याचा खरा अर्थ खूप दिवसांनी कळतो. बरं, पण खूप दिवसांनी कळलं म्हणजे क्वालिटी. ती क्वालिटी येण्यासाठी क्वांटिटीची गरज आहे. मी देह नाही हे नित्य तुम्हाला स्वतःला सांगितल्याने आपल्याला अरे चल एवढाच जन्म आहे, चालत राहा, हे जाणार. याच्यातला जो न दिसणारा मी आहे, पण तो सारखा विचार करणारा तोच आहे ना.
तो मी खरा आहे हे सुंदरपणे नाथाला सांगितलं. आणि म्हणाले, नाथा म्हणजे नाथा मी आहे नाथ. ते म्हणतात, ठीक आहे, आलं का तुझ्या लक्षात? लेंछांची न चाकरी करणारा जिथं तुझा जनार्दन स्वामी आहे का? मग कोण आहे? म्हणजे देह. मग देह म्हणजे जनार्दन स्वामी आहे का? म्हणजे नाही. मग सेवा कशाला करतो? असा विनोदाचा संवाद दोघांचा अखंड सुरू असायचा. आणि या असं सुंदर त्यांचं ते अध्ययन अध्यापन चालू असताना 5 वर्षांचा काळ, 12 आणि 5 16 17 वर्षांचे एकनाथ होता. शारीरिक मानसिक बदल होतात आणि नाथांच्या ओठांवर कोळी कोळी दाढी मिशी दिसायला सुरुवात होत होते. उंचे पुरे तेजपुंज नाथ एक वेगळं रूप धारण करतात. नित्य सेवेमध्ये असतात. आणि अशा नित्य सेवेमध्ये असताना एक दिवस स्वामी नाथाला म्हणतात, हे क्या? जी गुरुनाथ, आज आपण शूलभंजन पर्वतावर जाऊ. ज्याला दौलताबाद म्हणतात, ते देवगिरीच्या पासून थोड्या अंतरावर खुलताबादच्या जवळ शूलभंजन पर्वत आजही तुम्हाला पाहायला मिळेल. कधी तिकडे गेलात तर देवगिरीचा किल्ला तर पाहाच, पण त्याबरोबर देवगिरीचा किल्ला पाहताना त्या यवनांच्या स्मृती लक्षात घेण्यापेक्षा इथे जनार्दन स्वामी होते, इथे नाथ आले होते, अशा पवित्र स्मृती लक्षात घेऊन तिथे जा आणि तिथून शूलभंजन पर्वतावर जा. स्वामींच्या खडावा नाथ त्यांच्या समोर आणून ठेवतात. त्या खडावा घातल्या जातात. खडावा घातलेल्या नाथांच्या चरण कमलावर नाथ महाराज पुन्हा नमस्कार. सद्गुरूंच्या चरण कमलांची एवढी ओढ खऱ्या भक्ताला असते सज्जनो, मी तुम्हाला काय सांगू. जितक्या वेळ मिळेल तितका वेळ जिथे जिथे मिळायचं ना, त्या नाथांनी पटकन सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवा, पटकन पटकन नमस्कार, सारखा नमस्कार. आणि त्या सगळ्या नमस्कार करताना तो देहाचा नमस्कार नसायचा सज्जन हो, मनाने वृत्तीने लीन झालेले नाथ सद्गुरूंना कायम म्हणायचे, ना स्वामीनाथा तुमच्या चरण कमली ठेवा आणि मी कोण याचं ज्ञान मला द्या. पटकन आपल्या सद्गुरूंच्या चरण कमलावरचं डोकं मस्तक काढलं. सद्गुरूंच्या पायात पादुका आहे. नाथांनी पायात काहीही घातलेलं नाही. देवगिरीच्या किल्ल्यावरून निघाले, शूलभंजन पर्वतावर जायचंय. हातामध्ये झाडू आहे. आणि आता मात्र नाथ, मी जे काल तुम्हाला सांगितलं तसे न वागता स्वामींच्या पुढे पुढे चालताय. स्वामी मागणे म्हणाले, नाथा ऐक्या, तुझ्या पायात काही नाही रे, आपल्याला शूलभंजन पर्वतावर जायचंय, दगड आहे, काठे कुठे असते? नाही स्वामी, मी खराटा घेतलाय. समोरचा रस्ता झाडत झाडत काठ्या कुठ्यांचं वाटून त्याच्यातून आपल्या सद्गुरूंना घेऊन चालत 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 गुरु शिष्य शूलभंजन पर्वतावर. कितीतरी वेळ रस्ता स्वच्छ करत करत नाथ पुढे चालतायत. शांतपणे जनार्दन स्वामी आपल्या अखंड नामस्मरणामध्ये, हातामध्ये मुठामध्ये अशी स्मरणी आहे ती अशी फिरवत 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 नाम घेत घेत स्वामी चालतायत. एकनाथ सुद्धा मुखाने भगवंताचं नाम घेत घेत रस्ता चालत स्वच्छ करत पुढे जात आहेत. घनदाट जंगलातून पुढे जातात. चढून पर्वतावर येतात. वनश्रीने नटलेला तो शूलभंजन पर्वत. आणि त्या पर्वतावर गेल्यानंतर जाताना स्वामी काही गोष्टी नाथांना सांगतात. स्वामी सांगतात, नाथा, या जंगलामध्ये फार चित्र विचित्र श्वापद आहेत, बर घाबरू नकोस. काही विस्मयक विचित्र अशा घटना घडत असतात बर.
तेव्हा आपल्या दृष्टीवर, आपल्या नजरेवर विश्वास फारसा ठेवू नकोस, घाबरू नकोस. नाथ म्हणतात, स्वामी तुम्ही माझ्या बरोबर आहे, मला कशाचं भय? आणि तुम्ही असल्यानंतर मला भ्रम तरी कसा निर्माण होईल? तुम्ही आहात ना स्वामी. काय संवाद आहेत बघा, त्यातला तत्वार्थ समजून घ्या. तिसरं वाक्य स्वामी म्हणतात, ठीक आहे, अहंकार नको बरं, मला सगळं कळलंय, मला भ्रम नाही, मला भीती नाही. 5 वर्ष सद्गुरूंच्या सहवासात राहिल्यामुळे ज्ञानामृत खूप प्राशन केलेलं होतं. एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झालेला होता. पण तो आत्मविश्वास आपल्या शिष्याचा ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नये याची काळजी सद्गुरू प्रत्येक पावलावर कशी घेतात बघा. हळूच म्हणाले, एक ना ऐक्या, अहम निर्माण तर होत नाही ना, याच्याकडे पण लक्ष दे बरं. नाही नाही स्वामी, आपल्या कृपेने तो भ्रम, तो अहम, ती भीती, ती काळजी निश्चितच निर्माण होणार. पुढे स्वामी म्हणतात, मन थाऱ्यावरच ठेव. हो स्वामी. असा सुंदर संवाद. आणि सद्गुरू शिष्याला परीक्षेला घेऊन जाताना सगळी तयारी करून घेत असतात. पुन्हा महाराज आठवतात. महाराज म्हणाले, शिक्षक आपल्या विद्यार्थ्याची सगळी तयारी करून घेतो. कोणते प्रश्न येणार आहे ते पण आधी सांगतो, त्याची उत्तरं ती पण आधी सांगतो. पण परीक्षेच्या वेळी जर विद्यार्थी अडला तर त्या कक्षामध्ये शिक्षक त्याला काही सांगू शकत नाही, तो सांगत नसतो. पण आधी मात्र तो तयार करून घेतो. तद्वतच या अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा सद्गुरू सशिष्याची सगळी तयारी करून घेतात. पण परीक्षा शिष्यालाच द्यायची असते. तिथे तो जागरूकच पाहिजे. म्हणून भारतीय तत्वज्ञान जे सांगतंय ना, की यत्न कसून करी नवी, यश दे न दे रामा तुझी सत्ता. अंडरलाईन सर, आपण फक्त प्रामाणिक आपला 100% आपण देण्याचा प्रयत्न करायचा सर्व दृष्टीने, की मग आपल्याला परीक्षा झाल्यावर क्वेश्चन पेपर घरी आणल्यावर अरे यार त्या दिवशी रात्री एवढं चॅप्टर केलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं कामा नये. यत्न कसून करी नाही याच्यात सगळं. महाराज म्हणाले, इतके प्रयत्न करावे की कार्य संपल्यानंतर विचार करताना अरे हे करायचं राहिलं असं वाटतं कामा नये. प्रपंचात असो किंवा परमार्थात असो. आणि अशी सुंदर तयारी करून देतात. तोपर्यंत शूलभंजन पर्वत येतो. शूलभंजन पर्वतावर एक मोठी शिळा असते आणि त्या मोठ्या शिळेवर नाथ सद्गुरूंच्या आज्ञेने सद्गुरूंचं आसन टाकतात. जनार्दन स्वामी त्या शिळेवर बसतात आणि त्यांच्या पायाशी नाथ महाराज बसतात. त्यांच्या पादुका काढून घेतात आणि त्यांचे पाय चेपायला बसतात. आणि त्यानंतर एक विलक्षण दृश्य, अविस्मरणीय, अनाकलनीय त्या शूलभंजन पर्वताच्या घनदाट जंगलामध्ये समोर दिसायला प्रारंभ होतो. ते दृश्य काय ते उद्या पाहू. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया आणि आपलं नित्य जी प्रार्थना आहे नाथांचा